डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बाबतीत जो ठराव दिला आहे, खरं तर त्याचं अभिनंदन आहे. तो ठराव अजून योग्य असावा अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची पण इच्छा आहे. भारत देशाच्या अखंडतेसाठी बलिदान देणारे, कलम 370ला सर्वप्रथम विरोध करणारे, तसेच एक देश में दो विधान, एक देश में दो निशान, एक देश में दो प्रधान नहीं चलेंगे अशी घोषणा देणारे राष्ट्रभक्त, स्वतंत्र भारताचे पहिले उद्योजक व पुरवठा मंत्री डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांची 6 जुलै रोजी संपूर्ण भारतभर जयंती साजरी होत असल्यानिमित्ताने महापालिकेमध्ये त्यांचे तैलचित्र लावण्यात यावे असा हा प्रस्ताव असावा अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची इच्छा आहे. अशीच आहे. आणि नाही तुम्ही शॉर्टमध्ये लिहिली, मी थोडी जास्त वाचून दाखवली. आणि सभागृहामध्ये म्हणजे आता कदाचित दगडे पाटलांना माहिती असतील श्यामाप्रसाद मुखर्जी, वेडे पाटलांना माहिती असेल, किंवा अजून काही पुणेचे असेल किंवा धीरजजी घाटे असतील, यांना माहीत नसतील तर 5-10 मिनिटं सभागृहाने तुम्ही हा प्रस्ताव दिला आहे तर कमीत कमी त्यांच्यावरती 5 मिनिटं 10 मिनिटं तुम्ही बोलावं, किंवा मी आधी बोलू शकतो. आणि असा प्रस्ताव एवढ्या चांगल्या व्यक्तीचं तुम्ही असं 2 वाक्यात देऊन तुम्ही त्याला न्याय देत नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे. धरा चेष्टा कुठे? किती जणांना माहिती आहे, त्यांनी हात वर करा वाटलं श्यामाप्रसाद मुखर्जी. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींबद्दल चेष्टा करायची असेल या सभागृहात, मी चांगलं सांगतोय, तुम्ही पॉझिटिव्हली घ्या. मी पॉझिटिव्हली घ्या म्हणतोय. माझ्या पार्टीचे जनसंघाचे जे संस्थापक आहेत त्यांच्याबद्दल जर का तुमच्या अशा भावना असतील तर मी बालवडकर साहेब तुमचा निषेध करतो. कारण आम्ही आमच्या ज्यांचा आदर्श ठेवून काम करतो. माननीय सभासद बालवडकर साहेब, सभागृहाच्या वरपेक्षा जास्त लोकांना श्यामाप्रसाद मुखर्जी यांची सर्व माहिती आहे, पण आम्हाला असं वाटतंय त्यांच्या याची चेष्टा करताय. बालवडकर साहेब, श्यामाप्रसाद मुखर्जींची आपण चेष्टा करत आहात. माननीय महापौर बालवडकर साहेब, श्यामाप्रसाद मुखर्जी यांची चेष्टा करत आहेत. संस्कार जे आहे राजकारण करू नका. जीबी चालू असताना हे चेष्टा करतात. माननीय बालवडकर साहेबांनी त्यांच्या जन्मतारीख हे सांगतायत. त्यांच्या नावाने मतं मागितली. चुकीचं करतायत. करतो का? माननीय महापौर बालवडकर सभासद हे आपल्या श्यामाप्रसाद मुखर्जी यांची महापौर माफी मागायला लावा. माझा याच्यावर आक्षेप आहे. माफी मागा बालवडकर. महापौर माफी मागायला लावा, अन्यथा आम्ही खाली येऊन बसू. त्याशिवाय हे सभागृह चालणार नाही. महापौर माफी मागायला लावा. असं काही वाईट बोललेलं नाही भैया. महापौर सभागृहाची 2 विधाने दिशाभूल करतात, त्यांना माफी मागायला लावा. वेगवेगळी विधाने करतात. अभिनंदनाच्या आडून बालवडकर या ठिकाणी महापुरुषांची चेष्टा करतात. नाही कळत तर शांत बसावं. विषय क्रमांक 165 ला उपसूचना आली आहे, ती आपण स्वीकारली नाही. ही उपसूचना स्वीकारली न गेल्यामुळे याला विरोध झाला असं समजण्यात येईल. याला मतदान होईल. या उपसूचनेला अनुकूल माननीय सभासदांनी आपले हात वर करावे. आम्ही माघार घेतो. चला आम्ही सूचना उपसूचना मागे घेतो. मागे घेतली मान्य करा. ते छान चांगली मूळ प्रस्ताव मान्य करा. मागे घेतली त्यांनी उपसूचना. माननीय विरोधी पक्षनेते यांनी उपसूचना माघारी घेतल्यामुळे मूळ प्रस्ताव मान्य आहे. विषय क्रमांक 165 मान्य. विषय क्रमांक 166